नमस्कार मैत्रिणींनो, टिपिकल पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवायचं असेल तर या गोष्टी नक्की करून पहा। नंबर 1, पराठ्याला द्या नवी चव। पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा किसून घाला। पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा, अधिक टेस्टी लागतील। नंबर 2, भजी कुरकुरीत बनवा। भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात। नंबर 3, सुटसुटीत नूडल्स असे बनवा। नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला। उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा, त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत। नंबर 4, राजमा आणि उडीद डाळ शिजवताना। राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये, ते त्वरित शिजेल। डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे। नंबर 5, पनीर घट्ट असेल तर। जर पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर 10 मिनिटे ठेवा, पनीर मऊ होईल। नंबर 6, तांदूळ शिजवताना। तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो। नंबर 7, भेंडी ताजी ठेवण्यासाठी। भेंडीला जास्त वेळ ताजी ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा, त्याने भेंडी ताजी राहील। नंबर 8, करी घट्ट करण्यासाठी। मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा, करी घट्ट आणि चविष्ट बनेल। नंबर 9, रायता बनवण्यासाठी। रायतामध्ये हिंग किंवा जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या। नंबर 10, पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी। पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला, यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात। तसेच पुरीचे पीठ भिजवताना 1 चमचा साखर घाला। कशा वाटल्या आजच्या टिप्स आपल्याला? मला कमेंट्स करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी आणि टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।